तर पिनागधर हर सुंदर तर पिनागधर हर गंगाधर गज चर्मांबर तर गंगाधर गज. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या शाळेमध्ये फायरलेस कुकिंग हा उपक्रम घेतलेला आहे. तर आम्ही आज भेल बनवलेली आहेत. संबोधी, तू आज कशी बनवली? तर सर्वप्रथम आम्ही याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि हे घेऊन आम्ही त्याच्यामध्ये मुरले कांदा टमाटर आणि याच्यामध्ये आम्ही चिप्स कुरकुरे आलू भुजिया शेव हे सर्व टाकून आम्ही त्याला मिक्स केलेलं आहे आणि या पदार्थाचे नाव भेल असे आहे. संबोधी, याची तयारी कशी केलेली आहे? तर सर्वप्रथम सरांनी आम्हाला सांगलं का हा दिवस तुम्ही फायरलेस कुकिंग चॅलेंज करा. त्यामुळे आम्ही सर्वांनी आम्ही तिघे ग्रुपमध्ये आलो आणि सर्वांनी सामान वाटून घेतलं का तू कांदा आणि तू टमाटर आण. त्याच्यानंतर आम्ही सर्व आणलं आणि इथे बनवलं. संबोधी, या उपक्रमातून तुला काय शिकायला मिळालं? या उपक्रमातून आम्हाला आमची मेहनत आणि आमच्यामधली जे स्किल आहे ते आम्हाला ओळखता आली आणि आम्ही जे ग्रुपमध्ये मिळून आलो त्याच्यामुळे आम्हा सर्वांना ग्रुप मिळून आम्ही हे बनवलं. त्याच्यामुळे आम्हाला ग्रुपचा आनंद आणि आपल्या हातचे जे बनवलेलं आहे त्याचा खूप आनंद आला. आणि आपण तर आईच्या हातचं खातोच, तर आज आम्ही आपल्या हाताने बनवलेलं आहे ते आज खूप आनंद होत आहे ते बनवून. नमस्कार मित्रांनो, माझे नाव गौरी गौरकार. आज आमच्या वर्गात फायरलेस कुकिंग आहे उपक्रम घेण्यात आलेला आहे. तर आज आम्ही मसाला चिप्स बनवला आहे. याची रेसिपी माझी मैत्रीण मिताली सांगणार आहे. तर आम्ही मसाला चिप्स बनवण्यासाठी कोथिंबीर टमाटर चॉपिंग कांदा आणि घरगुती टोमॅटो सॉस आणि चिप्स आणि मीठ स्वादानुसार अजून चाट मसाला असे अनेक पदार्थ निवडलेले आहे. बघा, आम्ही बनवलेला आहे. पहिला आम्ही कांदा टाकलेला आहे, मग त्याच्यानंतर टोमॅटो, मग त्याच्यानंतर टोमॅटो सॉस शेव असे अनेक काही टाकलेलं आहे. यानंतर गुंजन असे सांगितलं. आम्ही याच्यामध्ये चिंच वापरली आहे, त्याच्यावर आम्ही मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर तिखट टाकलेलं आहे आणि स्वादानुसार वरतून आम्ही शेव टाकलेली आहे. तुम्हाला हे सगळं करताना कसा अनुभव आला? आपण घरी तर सर्वच करतो, पण शाळेत कसा अनुभव आला तुम्हाला? आम्हाला सर्व ग्रुपमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत मिळून बनवण्याचा एक आनंद आला आणि आम्ही सगळेजण मिळून साहित्य कापलो आणि आम्ही सर्वजण मिळून प्लेटिंग पण केली. तुम्ही सर्व आपल्या आईच्या हातचं तर खाता, तुम्हाला हे बनवताना आणि खाताना तुम्हाला कसं काय वाटल? तर आम्ही पहिली वेळ असं शाळेमध्ये बनवलं आहे, ती खूप मजा येत आहे. आम्ही आता स्वतःच्या हातचं खाणार आणि मैत्रिणी सरांना बी खाईल कसं वाटलं ते आनंद आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज शाळेत फायरलेस कुकिंग उपक्रम सादर केला आहे. तर आम्ही आज भेल बनवले आहे. त्यासाठी का लागले ते साहित्य आयुष सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव आयुष. आज आम्ही भेल बनवली आहे. याच्यामध्ये चिप्स आणि शेव मुरमुरा आणि शेव या पदार्थ टाकलेले आहे. तुला हे सर्व करताना कसा अनुभव आला? आम्ही दुकानातलं साहित्य आणून हे सगळं भेल बनवली आहे. तरी आमचे सगळे मित्रमंडळी आणि आम्ही पैसे काढून सगळे साहित्य केले आहे. सगळं बनवताना आम्हाला वर्गात बहुत मजा आली आहे. धन्यवाद. तर तुम्ही या उपक्रमातून काय शिकले? तर आम्ही या उपक्रमातून कोणतेही काम सगळे मिळून केल्याने यशस्वी होते, म्हणजे टीमवर्क. धन्यवाद. तर तुम्ही या उपक्रमातून काय काय शिकले? या उपक्रमातून आम्ही आपल्या जे आमच्यामध्ये स्किल आहे ते आम्ही आमच्यातली ओळखली आणि जे स्किल आहे आम्ही ते ओळखली आणि जे टीम वर्क आहे त्याला पण आम्ही समजून घेतलं आणि जे टीम मध्ये काम होते ते खूप छान आणि आज आम्ही जे बनवलं आहे त्याचा आनंद खूप होत आहे. तर सर आमचं खाईल आणि टेस्ट करेल त्याच्यानंतर रिझल्ट. धन्यवाद. तर तुम्ही या उपक्रमातून काय काय शिकले?
तर या उपक्रम आम्ही टीम वर्क केलं आणि मम्मीला खूप आनंद होती. आम्ही नवीन काहीतरी केलं आणि काहीतरी नवीन बनवलं. आम्ही टीम वर्क केलं आणि आम्ही काहीतरी नवीन शिकलं. आम्ही स्वतःहून आता स्वतः आम्ही शिकायला लागेल आता. धन्यवाद. सुंदरतर पिनागधर हर सुंदरतर पिनागधर हर गंगाधर गज चर्मांबरधर गंगाधर गज चर्मांबरधर चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमण निनगे नमो नमः. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमण